हॅलो एव्हरीवन. आज आपला सब्जेक्ट आहे मेंटल हेल्थ नर्सिंग मीन्स सायकॅट्री. सायकॅट्री म्हणून आज आपण टॉपिक बघणार आहे स्किझोफ्रेनिया. स्किझोफ्रेनिया म्हणजेच काय? स्किझोफ्रेनियामध्ये कॉजेस काय आहेत, त्याचे डिसऑर्डर्स कोणते आहेत, ते साइन अँड सिम्टम्स काय, ट्रीटमेंट काय स्किझोफ्रेनिया सायकॅट्रिक डिसऑर्डरची, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. हिस्ट्री. ओके, आता आपण बघणार आहेत हिस्ट्री ऑफ स्किझोफ्रेनियाची काय हिस्ट्री. एमिल क्रेपलिन, ओके, eminent psychiatrist in 1896 formed by the concept of dementia, okay, paradox mental deterioration, okay. In 1911 Urban Burer coined term as the schizophrenia. स्किझोचा मिनिंग काय होतं? स्प्लिट ऑफ माइंड, म्हणजेच काय स्किझोफ्रेनिया. हे या सायंटिस्टने सांगितलं होतं युगन ब्ल्युलरनं 1911मध्ये. त्यानंतर कुड स्किनरनं काय सांगितलं होतं की डिस्क्राईब 11 सिम्टम्स ऑफ द स्किझोफ्रेनिया. स्वतःलाच काय बोललं होता? फर्स्ट ट्रॅक सिम्टम्स, ओके, होज प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ द कोर्स ऑफ द ब्रेन डिसीज वॉज डायग्नोसिस ऑफ द स्किझोफ्रेनिया. आता डेफिनेशन बघणार आपण स्किझोफ्रेनियाची. सो इट इज schizophrenic disorders are characterized like in general by fundamental and the characteristic distortions of the thinking and perceptions and by the inappropriate or blunted affected. The most intimate thoughts, feelings, and act are often reflect to be known or shared by others, and explanatory delusions may develop to the effect the natural or the supernatural force are at work to influence the affiliated individuals' thoughts and the action in way that are often in the desire. ओके, सो स्क्रिझोफ्रेनियाचा मिनिंग काय होतं की स्क्रिझोफ्रेनियामध्ये डिस्टर्बन्स येणार. कशामध्ये डिस्टर्बन्स येणार? तुमच्या थिंकिंगवर. ओके, थिंकिंग प्रॉपरली करू शकणार नाही, थिंकिंग लॅक ऑफ थिंकिंग असणार त्यांच्यामध्ये. त्यानंतर आहे परसेप्च्युअल डिसऑर्डर्स त्या पर्सनमध्ये होऊ शकतो इन स्क्रिझोफ्रेनियाच्या. त्यानंतर आहे ब्लंट, ओके, इनअप्रोप्रिएट ऑर द ब्लंट अफेक्टेड होऊ शकतो. त्यानंतर आहे थॉट्स किंवा फिलिंग्स, या कशा एकमेकांना तो शेअर करू शकत नाही. ओके, त्यानंतर त्याला डिल्युजन होणार आहे. ओके, डिल्युजन कशाचं होऊ शकतं? डिल्युजन त्याला परसेप्शन होऊ शकतं, जेलसी होऊ शकते, खूप साऱ्या टाईपचे त्याला डिल्युजन होऊ शकतात. ओके, किंवा त्याला असं वाटणार की सुपर नॅचरल फोर्स आहे त्याच्यावरचा अफेक्ट होत आहे. सो या टाईपची डेफिनेशन आहे स्किझोफ्रेनियाची, जी की आपण या ठिकाणी बघितलेली आहे. सो जस्ट सिम्पल डेफिनेशन बघू आपण. सिम्पल ही जी डेफिनेशन खूप लॉंग होती, पण आपण सिम्पल डेफिनेशन बघू की आपल्याला यातून आपण कसं एक्झाममध्ये राईट करू शकतो. स्किझोफ्रेनिया इज अ सायकोटिक कंडिशन. कोणती कंडिशन आहे? स्किझोफ्रेनिया सायकोटिक डिसऑर्डर आहे. कॅरेक्टराइज बाय अस डिस्टर्बन्स इन थिंकिंग. तुम्हाला बोललो होतो की डिस्टर्बन्स इन थिंकिंगमध्ये होणार, इमोशन्समध्ये डिस्टर्बन्स होणार आहेत किंवा व्हॅल्युएशन्समध्ये डिस्टर्बन्स होणार आहेत. लाईक त्यानंतर फॅकल्टीज इन द प्रेझन्स ऑफ द क्लिअर कॉन्शियसनेस. ओके, पर्सन हा कसा क्लिअर कॉन्शियसनेस असणार आहेत, बट द पर्सन विल बी अफेक्टेड ऑन द डेल्युजन्स थिंकिंग. ओके, व्हॅल्युएशन्स. ओके, सो विच युजली लीड्स टू द सोशल विड्रॉवल. ओके, सो त्याला मेन काय होणार आहेत? लीड्स काय करणार आहे? तो सोशल विड्रॉवल, म्हणजेच की तो सोशलपासून आयसोलेट होणार आहे पर्सन. तो सोसायटीमध्ये ग्रो करू शकणार नाही प्रॉपरली. ओके, सो त्याला असं वाटणार आहे तो सोशल विड्रॉवल झालेलंच बरं आहे. ओके, सो ही डेफिनेशन आहे स्किझोफ्रेनियाची. त्यानंतर आपण बघणार आहे क्लासिफिकेशन्स ऑफ स्किझोफ्रेनिया. ओके, त्यामध्ये द क्लासिफिकेशन्स लाईक ॲटलिस्ट डेल्युजन्स त्यामध्ये बघायला भेटणार आहेत. ओके, ॲटलिस्ट 2 or more characteristic symptoms must be present for a particular portions or the part of the time during the 1 month period. त्यामध्ये काय बघायला भेटणार आपल्याला? डिल्युजन. मी तुम्हाला एक्सप्लेन करणार पुढे डिल्युजन म्हणजे काय. हॅल्युसिनेशन्स, ओके, डिसऑर्गनाइज स्पीच, ग्रॉसली डिसऑर्गनाइज और कॅटाटोनिक बिहेवियर, नेगेटिव्ह सिम्टम्स सच एज फ्लॅट अफेक्ट, ओके, ओलोगिया, ओव्हल्युशन्स. ओके, हे तुम्हाला सगळं मी एक्सप्लेन करतो नेक्स्टमध्ये. आता ॲसिडिस ऑफ द 10 क्लासिफिकेशन्स काय? स्किझोफ्रेनिया और स्किझोटाइपल अँड द डिल्युजनल डिसऑर्डर्स, स्किझोफ्रेनिया, पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया, ओके, हेबिफ्रेनिक स्किझोफ्रेनिया, त्यानंतर कॅटाटोनिक स्किझोफ्रेनिया, अनडिफरेन्शिएटेड स्किझोफ्रेनिया, पोस्ट स्किझोफ्रेनिक डिप्रेशन, रेसिड्युअल
स्क्रिझोफेनिया, सिम्पल स्क्रिझोफेनिया अँड द स्किझोटायपल डिसऑर्डर्स. सो हे याचे टाईप्स आहे स्क्रिझोफेनियाचे, ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे इन डिटेल्समध्ये. सो एपिडेमिओलॉजी काय बोलतात की इट इज अ मोस्ट कॉमन सायकेट्रिक डिसऑर्डर्स अँड इट्स प्रिव्हलंट इन ऑल द cultures across the world. So 50% of the new admissions in mental hospitals are the schizophrenia patient. 15% जे ॲडमिशन्स येतात इन सायकेट्रिक हॉस्पिटल्समध्ये ते कोणते डायग्नोसिस असतात? फॉर द स्क्रिझोफ्रेनिक पेशंट असतात. स्क्रिझोफ्रेनिक पेशंट ऑक्युपाय 50% ऑल द मेंटल हेल्थ बेड्स. सो जे पण चान्सेस आहेत स्क्रिझोफ्रेनियाच्या पेशंटमध्ये जास्त होण्याचे चान्सेस आहेत. अबाउट 3 or 4 1,000 इन एव्हरी कम्युनिटी सफर फ्रॉम द स्क्रिझोफ्रेनिया. 1,000पैकी 3 ते 4 लोक असे जे की स्क्रिझोफ्रेनिया सफर करतात कम्युनिटीमध्ये. About 1% of general populations have the risk of developing this disease in their life of time, like men is equal to women. About 2 or 3 cases in the age group of 15 to 13. ओके, 2 ते 3 केसेस कसे असतात 15 to 13 इयर्सपर्यंत सुद्धा बघायला भेटतात आपल्याला. आता बघणार आपण मॅन आणि वुमनमध्ये. पीक एज ऑफ ऑनसेट आर 15 to 25 इयर्स इन मेनमध्ये. वुमनमध्ये 25 to 35 इयर्समध्ये पीक होतो. या टाईम पिरियडमध्ये त्यांना जास्त होण्याचे चान्सेस आहेत स्क्रिझोफ्रेनिया. व्हेरी कॉमन इन लोअर सोशिओ इकॉनॉमिकल ग्रुप्स. जे पण लोअर सोशिओ इकॉनॉमिकल ग्रुप्स असतात त्यांच्यामध्ये हे कॉमन आहेत. आता इटलॉजी बघू आपण, त्याची काय कॉजेस, रिझन काय होण्याचं मागचं कारण. बायोलॉजिकल थेरीज, सायकोडायनॅमिक थेरीज, ओके, व्हल्नरेबिलिटी स्ट्रेस मॉडेल अँड द सोशल फॅक्टर. सो बायोलॉजिकल थेरीज म्हणजे आपण बघणार आहेत डोपामाइन हायपोथेसिस. ओके, an excess of dopamine dependent on the neuronal activity in the brain may cause schizophrenia. डिपेंडेंट का असणार आहे तो न्यूरोनल ॲक्टिव्हिटी, म्हणजेच का डिक्रीज द डोपामाइन लेवल in our brain. So that is a called of biochemical theories will be affected on our body or brain. So other biochemical hypothesis like abnormality in neurotransmitters like norepinephrine, serotonin, acetylcholine and the gamma aminobutyric acid gamma. Okay, abnormality in the neuroregulators like prostaglandins and the endorphins यांच्यामध्ये काय होणार, बायोकेमिकल जे पण चेंजेस आहेत ते डिक्रीज होणार आहे. सो हे बायोलॉजिकल थेरीज आहेत. न्यूरोस्ट्रक्चरल थेरीज काय, prefrontal cortex and the limbic cortex may be never fully developed in the brain of person with the schizophrenia. ज्या स्क्रिझोफ्रेनियाचा पर्सन असतो त्यामध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, लिम्बिक कॉर्टेक्स हे प्रॉपर डेव्हलप होत नाही, म्हणून त्यांच्यामध्ये स्क्रिझोफ्रेनिया डेव्हलप होतो. सिटी अँड द MRI स्टडी ऑफ ब्रेन स्ट्रक्चर शोज. आता सिटी स्कॅन आणि आपण MRI केला तर त्यामध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे, डिक्रीज ब्रेन व्हॉल्यूम, की व्हॉल्यूम जे आहे ब्रेनची डिक्रीज होणार आहेत. लार्जर लॅटरल अँड द थर्ड वेंट्रिकल्स हे स्वेलिंग असणार आहेत. ॲट्रॉफी इन द फ्रंटल लोब, okay, and the cerebellum and the limbic structure. Increase size of sulci on the surface of the brain. जे पण ब्रेनचा सरफेस आहे त्यावरती साईज ऑफ सल्काय काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. जेनेटिक थेरीज काय बोलतात की मोर कॉमन अमॉंग द पीपल बॉर्न ऑफ द कॉन्सजिनियस मॅरेज. ओके, जे पण रिलेशनमध्ये मॅरेज करतात, ओके, ब्लड रिलेशनमध्ये मॅरेज असतात त्यांच्यामध्येही जास्त होण्याचे चान्सेस आहेत. आयडेंटिकल ट्विन्स असेल तर अफेक्टेड किती असतात, 50% ऑफ चान्सेस आहे अफेक्टेड आयडेंटिकल ट्विन्समध्ये. फ्रॅगमेंटल ट्विन्स असेल तर 50%. ब्रदर किंवा सिस्टर असेल अफेक्टेड असेल अगोदर तर किती होतात, 10% चान्सेस आहेत. त्यानंतर 1 पॅरेंट अफेक्टेड आहे, सो 50% चान्सेस आहेत त्यांच्या चाइल्डला होण्याचे. जर का दोन्ही पॅरेंट अफेक्टेड आहे तर 35% चान्सेस ऑफ द पेशंट इज सफरिंग फ्रॉम द स्किझोफ्रेनिया. सेकंड डिग्री रिलेशन किंवा रिलेटिव्स अफेक्टेड असेल तर 2 to 3% चान्सेस ऑफ द increase the schizophrenia. General populations like 1% chances of the schizophrenia. आता प्रीनेटल रिस्क फॅक्टर लाईक मॅटर्नल इन्फ्लुएन्झा असेल, सो बर्थ ड्युरिंग लेट विंटर असेल और अर्ली स्पेरिंग असेल, सो त्यामुळे सुद्धा होऊ शकतो. कॉम्प्लिकेशन ड्युरिंग ऑफ प्रेग्नन्सी लाईक पर्टिक्युलरली ड्युरिंग किंवा लेबर आणि डिलिव्हरी टाईमला काही कॉम्प्लिकेशन्स असेल ब्रेनमध्ये, सो त्यावेळेला पेशंट बेबीला स्क्रिझोफ्रेनिया होऊ शकतो, पण लेट पिरियडमध्ये. सायकोडायनॅमिक थेरीज लाईक डेव्हलपमेंटल थेरीज अकॉर्डिंग टू द फ्रूड इन सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट ओरल स्टेज लाईक रिप्रेशन present along with that the denial, projections, and the reaction formation. The individual have poor ego boundaries like fragile ego, inadequate ego development, superego dominance, and the repressed ego. So love, hate, and the relationship
आणि द अरेस्टेड ऑफ सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंट. त्यानंतर फॅमिलीज रिलॅक्ट मदर चाइल्ड रिलेशनशिप कसे करते मॅटर. द मदर ऑफ स्क्रिझोफ्रेनिया ॲज अ कोल्ड ओव्हर प्रोटेक्टिव्ह. सो जी मदर आहे जे चाइल्डला ओव्हर प्रोटेक्टिव्ह केल्यामुळं पण काय होणार आहे, स्क्रिझोफ्रेनिया ॲज अ मदर टू चाइल्डमध्ये रिलेशनशिपमध्ये बनणार आहेत. कसं डॉमिनरिंग दस रिटार्डिंग द इगो डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड. सो डिसफंक्शनल फॅमिली सिस्टम लाईक hostility between parents can lead to schizophrenia like daughter. Double blind communications means parents convey two or more conflicting and the incompatible messages at the same time. ही फॅमिली थिरीज झाली. त्यानंतर स्ट्रेस व्हर्नरेबिलिटी मॉडेलमध्ये काय स्ट्रेस असतो की बायोलॉजिकल व्हर्नरेबिलिटी अफेक्ट करणार. ओके कॉपिंग स्किल्स डिक्रीज असल्यामुळे काय होणार आहे सिम्पटम्स ऑफ स्किझोफ्रेनिया त्या पेशंटमध्ये जास्त बघायला भेटणार त्या पर्सनमध्ये. सोशल फॅक्टर्स ओके सोशल फॅक्टर्स काय मोर प्रिव्हलंट इन एरिया लाईक हाय सोशल मोबिलिटी अँड द डिसऑर्गनायझेशन्स especially among the member of very low socioeconomical classes. Stressful life event also can be precipitate the disease in the predisposed individuals. म्हणजे जे स्ट्रेस लाईफ ॲक्टिव्हिटी असते पर्सन्समध्ये लो सोशो इकॉनॉमिकल क्लास असेल किंवा अप्पर सोशो इकॉनॉमिकल क्लास असेल स्ट्रेसफुल लाईफ event also affect on the patient, so that is a symptoms will be seen in schizophrenia of this patient. So त्यानंतर is psychopathologies like genetic predispositions affect plus environmental social and the psychological factors affect to the neurodevelopmental abnormality and target the features. So the brain functions or the brain dysfunctioning, okay, improper balance of the chemicals like dopamine serotonin, okay, acetylcholine ह्यामध्ये काय होणार इन अ प्रॉपर बॅलन्स ऑफ केमिकल्स लाईक स्क्रिझोफ्रेनिया विल बी अफेक्ट ऑन दॅट द पर्सन. त्यानंतर डायनॅमिक्स ऑफ द स्क्रिझोफ्रेनिया युजिंग द स्ट्रेस अँड द ॲडॅप्टिव्ह मॉडेल्स. आता आपण बघणार आहोत फेजेस ऑफ स्क्रिझोफ्रेनियाचे कोणते कोणते आहेत. प्रोड्रोमल ओके सायकोटिक फेज रेसिड्युअल फेज. आता प्रोड्रोमल फेज काय बोलतात की डिक्लाइन इन द फंक्शन्स दॅट प्रिसिड्स फर्स्ट सायकोटिक एपिसोड. ओके सोशली विड्रॉल होणार त्या पर्सनमध्ये इरिटेबल होणार. ओके फिजिकल कंप्लेंट्स असणार. त्यानंतर न्यू फाउंड इंटरेस्ट इन द रिलिजन दॅट ऑकल्ट. सो सायकोटिक ॲक्यूट फेजमध्ये काय असणार आहे पॉझिटिव्ह सिम्पटम्स लाईक कोणते कोणते परसेप्च्युअल डिस्टर्बन्स लाईक ऑडिटरी हॅल्युसिनेशन त्या पर्सनला होणार लाईक समवन म्हणजे अननोन पर्सनची त्याला आवाज ऐकायला भेटणार. सो ह्या सायकोटिक ॲक्यूट फेजमध्ये हे बघायला भेटणार. Delusion like usually secondary delusion of the reference common disorder thought like process and content हे त्याला बघायला भेटणार आहे सायकोटिक ॲक्यूट फेजमध्ये. रेसिड्युअल फेज म्हणजे काय क्रोनिक फेज आहे. ऑकरन्स बिटवीन द एपिसोड्स ऑफ द सायकोसिस लाईक मार्क बाय नेगेटिव्ह सिम्पटम्स फ्लॅट लाईक फ्लॅट अफेक्ट सोशल विड्रॉल होणार. ओके ऑड थिंकिंग अँड द बिहेवियर त्या पर्सनचं असणार आहे. दॅट्स द रेसिड्युअल और क्रोनिक फेज. आता क्लिनिकल फीचर्स बघणार आहे आपण. ब्ल्युरर्सचे फोर्स ए म्हणजे काय अफेक्टिव्ह डिस्टर्बन्स ऑटिस्टिक थिंकिंग ओके ॲम्बिव्हॅलन्स ओके असोसिएटिव्ह लूजनेस. या ठिकाणी काय होणार आहे अफेक्टिव्ह डिस्टर्बन्स म्हणजे पेशंटला समजणार नाही पेशंट हॅप्पी आहे ओके सॅड आहे इमोशनल आहे ओके. त्यानंतर ॲम्बिव्हॅलन्स लाईक पेशंट विल बी नॉट टेक डिसिजन प्रॉपरली. पर्सन काय करणार आहे डिसिजन त्याचे तो प्रॉपरली घेणार नाही. ओके त्याला गायडन्ससाठी कोणतं लागणार. ओके असोसिएटिव्ह लूजनेसनेस म्हणजे काय पेशंटला काय वाटणार की तो लूज झालेला. ओके त्यामध्ये वर्क करण्याची कॅपॅसिटी डिक्रीज होणार. ओके हॅपीनेस कमी होणार. ओके होपलेसनेस असणार जॉबलेस असणार ना पर्सन. ऑटिस्टिक थिंकिंग म्हणजे ओव्हर थिंकिंग ऑफ द सिच्युएशन. आता स्कॅन्डर्स फर्स्ट रँक सिम्पटम्स ऑफ द स्क्रिझोफ्रेनिया लाईक हिअरिंग वन्स थॉट स्पोक अलाउड म्हणजे कोणाच तरी आवाज ऐकायला येणार पण लाऊडली आवाज ऐकणार. हॅलोसिनेटरी व्हॉइसेस इन द फॉर्म ऑफ द स्टेटमेंट अँड द रिप्लाय. हॅलोसिनेटरी व्हॉइसेस इन द फॉर्म ऑफ रनिंग कॉमेंट्री म्हणजेच काय की कोणीतरी कॉमेंट्री करत आहे पण त्या पर्सनला तो आवाज ऐकायला येतो. ज्या पर्सनमध्ये स्क्रिझोफ्रेनिया हा डेव्हलप झालेला आहे क्रोनिक फेजमध्ये.
थॉट विड्रॉवल, असं वाटतं की त्याची थॉट कोणतरी काढून घ्यायचा प्रयत्न करतोय. थॉट इन्सर्शन लाईक दॅट, त्या पर्सन असं वाटणार की कोणतरी माझ्या माइंडमध्ये थॉट इन्सर्ट करतोय. थॉट ब्रॉडकास्टिंग म्हणजे की पूर्ण जम्बलिंग होणार त्या थॉट्सबद्दल. डिल्युजन ऑफ परसेप्शन म्हणजे परसेप्शन होणार आहेत की कोणतरी आहेत म्हणून. सोमॅटिक पॉझिटिव्हिटी मेड ओलेशन्स ऑर द ॲक्ट मेड impulses and the made feelings or affect या ठिकाणी आहेत. पॉझिटिव्ह अँड द निगेटिव्ह सिम्पटम्स ऑफ द स्क्रिझोफ्रेनिया, लाईक पॉझिटिव्ह सिम्पटम्स अँड द निगेटिव्ह सिम्पटम्स आपण बघू. पॉझिटिव्ह सिम्पटम्स काय, डेल्युजन होणार पेशंटला, हॅल्युसिनेशन्स होणार, फॉर्मल थॉट डिसऑर्डर्स होणार आहेत, ऑड अँड बिझायर बिहेवियर असणाऱ्या पर्सनचा, आणि पॉसिबिलिटी सुसायडल टेंडन्सीज त्याच्यामध्ये जास्त असणार आहेत. निगेटिव्ह सिम्पटम्स म्हणजे काय, अफेक्टिव्ह फ्लॅटनिंग ऑर द ब्लंटिंग ऑफ ओलिशन्स अँड द अटेशनल इम्पेअरमेंट एनहोटेनिया अँड द अलोगोइया अँड द अफॅथी. ओके, लॅक ऑफ इमोशनल्स सिक्वेन्स त्याच्यामध्ये असणार आहे निगेटिव्ह सिम्पटम्समध्ये. पॉझिटिव्ह सिम्पटम्स पण आपण बघितले. थॉट अँड स्पीच डिसऑर्डर्समध्ये कोणतं असणार आहे, ऑटिस्टिक थिंकिंग, लुझनिंग ऑफ असोसिएशन, थॉट ब्लॉकिंग, पर्सनची थॉट ब्लॉक होणार आहे, पेशंटला काय थिंकिंग करायची काय थॉट येतात ते पेशंटला माहिती नाही. न्यूरोलॉगिझम, ओके, पॉवर्टी ऑफ स्पीच, डिक्रीज द स्पीच प्रोडक्शन असणार आहेत, डिक्रीज ऑफ द आयडिएशन्स किंवा आयडिया असणार आहेत, इक्वली असणार आहेत. त्यानंतर प्रिझर्वेशन्स लाईक परसिस्टन्स रेप्युटेशन्स ऑफ वर्ड बियॉन्ड द पॉईंट ऑफ द रिलिव्हंट. सो व्हर्बिगरेशन्स लाईक सेन्सलेस रिप्युटेशन्स ऑफ वर्ड ऑर द फ्रेसेस, म्हणजे की पेशंट कसा पण बडबड करणार आहे, सेन्सलेस ज्या वर्डला सेन्सेस नाही आहे, जे तुम्ही क्वेश्चन विचारले त्या गोष्टीसुद्धा त्याचा सेन्सेस बनत नाही आहे, त्या टाईपमध्ये पेशंट हा अफेक्ट होणार आहे. डिलिजन्स लाईक पर्सिक्युशन्स असणार आहेत, ग्रँड्युअर असणार आहे, रेफरन्स असणार आहे, कंट्रोल असणार आहे, इनफिडिलिटी असणार आहे, सोमॅटिक डिलिजन असणार आहे आणि डिझायर असणार आहे. ओव्हर इन्क्लुजन्स लाईक काय, इरिलेव्हंट आयटम्स इन द स्पीच, इम्पेअरमेंट ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन्स अँड द कॉन्क्रिएटनेस, ओके, अँड द ॲम्बिव्हलन्स. आपण हे एक एक करून बघणार आहेत, समजलं. डिसऑर्डर्स ऑफ परसेप्शन, लाईक परसेप्शनचे कोणते कोणते डिसऑर्डर्स आहे, हॅल्युसिनेटरी, ऑडिटरी, व्हिज्युअल, टॅक्टाईल, गॅस्ट्रेटरी अँड ऑल्फॅक्टरी. हॅल्युसिनेशनमध्ये का पेशंटला फॉल्स बिलीफ होणार आहेत, लाईक कसे की कोणीतरी त्याला दिसतंय, कोणीतरी त्याला फॉलो करते. त्यानंतर काय, ऑडिटरी आवाज येतोय, ओके, व्हिज्युअल त्याला कोणतरी दिसतंय, टॅक्टाईल म्हणजेच काय कोणत्यासोबत बोलतंय, ओके. त्यानंतर गेस्टरी म्हणजे काय की त्याच्या हातावरती लाईक जे बाईट असतं किंवा बाईट होत आहे किंवा कोणतरी स्मॉल इन्सेक्ट त्याच्या हातावरती चढत आहे किंवा बॉडीमध्ये फिल्टर होत आहे, बॉडीमध्ये जात आहे. त्यानंतर ओके, ऑल्फॅक्टरी म्हणजेच काय, त्याला ऐकायला येते काहीतरी कोणतरी बोलत आहे. गेस्टरी म्हणजेच काय, जी टंग आहे, टंग त्याला असं वाटतं की ही टेस्ट एका पर्सनला येते, ओके. गेस्टरी त्याचा मिनिंग होतं. हॅल्युसिनेशन्स त्या पर्सनला होतं, म्हणजे फॉल्स बिलीफ आहे. डिसऑर्डर्स ऑफ अफेक्ट काय, अफॅथी, लॅक ऑफ इमोशनल ब्लंटिंग असणार पेशंटमध्ये, इमोशनल शॅलोनेस असणार आहे, अनहेटोनिया असणार आहे, इनअप्रोप्रिएट इमोशनल रिस्पॉन्स, प्रॉपरली इमोशनल रिस्पॉन्स त्याच्यामध्ये नसणार आहेत. अनऑर्डिनिया म्हणजे काय की पेशंट हा असा बसलेला आहे, ते असं वाटणार आहे ते खूप सारे लोक बसलेले आहेत, ओके. या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता. डिसऑर्डर्स ऑफ मोटर बिहेवियर लाईक इन्क्रीज और डिक्रीज इन सायकोमोटर ॲक्टिव्हिटी, जी पण सायकोमोटर ॲक्टिव्हिटी ती डिक्रीज होणार, इन्क्रीज होणार. त्यानंतर मॅनेरिझम, ओके, ग्रीमॅसिंग, ओके, स्टेरिओटाईप, डिक्रीज सेल्फ केअर, स्वतःची केअर पण प्रॉपरली करणार नाही, पुअर ग्रूमिंग त्या पर्सनमध्ये असणार आहे, त्या पेशंटमध्ये स्किझोफ्रेनिया आहे. अदर फीचर्स लाईक डिक्रीज इन वर्क फंक्शन, जो पण वर्क फंक्शन ते डिक्रीज होणार आहेत, डिक्रीज सोशल रिलेशनशिप असणार आहेत, डिक्रीज सेल्फ केअर ऑफ द पर्सन इन ड्युरिंग द स्किझोफ्रेनिया डिसऑर्डर, इनॅबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करणार नाही, टेन्शन्स पर्सनमध्ये असणार आहे, इनसोमनिया म्हणजे काय, लॅक ऑफ स्लीप त्या पर्सनमध्ये बघायला भेटणार आहेत, विड्रॉवल ऑर द कॉग्निटिव्ह डिफिशियंट त्या पर्सनमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे, लॉस ऑफ इगो बाउंड्रीज त्या पर्सनमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे स्किझोफ्रेनियाच्या. लॉस ऑफ इन्साईट, त्या पर्सनला माहिती नाही की तो काय आहे, स्वतः काय झालेला आहे, तो त्या पर्सनला कोणता डिसऑर्डर झाला आहे त्याला सुद्धा माहिती नाही. पुअर जजमेंट, की प्रॉपरली जजमेंट करू शकत नाही, एखाद्या गोष्टीवरती जजमेंट घेऊ शकत नाही. सुसाईड लाईक प्रेझेन्स ऑफ असोसिएटेड डिप्रेशन लाईक कमांड, हॅल्युसिनेशन्स, इम्पल्सिव्ह बिहेवियर ऑर द रिटर्न ऑफ इन्साईट दॅट कॉज द पेशंट टू comprehend and the devastating the nature of the illness and take his life.
युजली नो डिस्टर्बन्स ऑफ कॉन्शियसनेसमध्ये डिस्टर्बन्स नसणारे. सुसाईडमध्ये प्रेझेन्स ऑफ काय आहेत त्याच्यामध्ये डिप्रेशन आहे का, ओके, हॅल्युसिनेशन प्रेझेंट आहे का, त्यानंतर फॉल्स बिलीफ त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे का, ओके, त्यानंतर डिपेंड करणारे पेशंटची इलनेस कंडिशन अँड द पेशंटची लाईफ फॉर द सुसाईडसाठी. युजली फॉर द नो डिस्टर्बन्स ऑफ द कॉन्शियसनेसमध्ये डिस्टर्बन्स नसणार आहे, ओरिएंटेशनमध्ये पण डिस्टर्बन्स नसणार आहे, अटेन्शनमध्ये पण नाही, आणि मेमरी आणि इंटेलिजन्समध्ये पण नॉट डिस्टर्बन्स ऑफ द ओरिएंटेशन, अटेन्शन अँड द मेमरी आणि इंटेलिजन्स. नो अंडरलाइनिंग ऑफ द ऑर्गॅनिक कॉज. त्यानंतर क्लिनिकल टाईप्स ऑफ द स्क्रिझोफ्रेनियाचे आपण बघणार आहेत. क्लिनिकल टाईप लाईक कॅटाटॉनिक टाईप आहे, इरेसिड्युअल टाईप आहे, पॅरानॉइड आहे, अनडिफरन्शिएटेड आहे आणि डिसऑर्गनाइज आहे. आता बघू आपण पॅरानॉइड स्क्रिझोफ्रेनिया. पॅरानॉइड मीन्स डेल्युजन्स, ओके, डेल्युजन होणारे पेशंटला. लाईक डेल्युजन कोणते, पॅरानॉइड स्क्रिझोफ्रेनिया इज अ प्रेझेंट द मोस्ट कॉमन फॉर्म द स्क्रिझोफ्रेनिया. इट इज अ कॅरेक्टराइज बाय द फॉलो बाय फीचर्स लाईक डेल्युजन ऑफ परसिक्युशन्स. त्याला परसेप्शन होणार आहेत. फॉल्स बिलीफ्स आपण जसं बोलतो डेल्युजनला. डेल्युजन ऑफ परसिक्युशन त्याला परसिव्ह होणार आहे. काय परसिव्ह होणार आहे, कन्स्पायर अजन चिटेन, ओके, स्पेड अपॉन, फॉलो, पॉयझन, ओके, ड्रग, त्यानंतर काय मेडिकसली, ओके, ओके, हॅरॅस और ऑब्स्ट्रक्टेड इन द परस्यूट ऑफ अ लॉंग टर्म गोल. आता या ठिकाणी परसिक्युशन म्हणजे काय, त्या पर्सनला परस्यू होणार आहे. लाईक कसं, कोणीतरी त्याला पॉयझन देत आहे, ओके, कोणीतरी त्याला फॉलो करत आहे, ओके, कोणीतरी त्याला चीट करत आहे, ओके, कोणीतरी त्याला ड्रग देतो आहे खाण्यासाठी, कोणतरी त्याला हॅरॅसमेंट करत आहे. त्या टाईपमध्ये त्याला परसेप्शन होणार आहे, जे की फॉल्स बिलीफमध्ये आपण इन्व्हॉल्व करतो, लाईक डेल्युजन्स. त्यानंतर डेल्युजन ऑफ जेलसी, लाईक पर्सन्स किंवा त्याचा पार्टनर आहे जो की त्याच्यावरती जलस करतो असं त्याला फील होतं आहे. डेल्युजन ऑफ ग्रँडिओसिटीज, लाईक सुपर नॅचरल पॉवर त्याच्यामध्ये येते असं त्याला वाटतं. त्याला असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप टॅलेंट आहे, किंवा तो हिरो आहे, किंवा तो एक सुपरमॅन आहे जो की सर्वांना वाचवू शकतो. लाईक दॅट ह्या टाईपमध्ये त्याला डेल्युजन ऑफ ग्रँडिओसिटी असं होतं आहे, मीन्स पॅरानॉइड स्किझोफ्रेनियामध्ये. त्यानंतर ऑडिटरी हॅल्युसिनेशन्स, लाईक त्याला विस्लिंगचा आवाज येत असेल, ओके, अननोन आवाज येत असेल, कोणतरी त्याला लाफिंगचा असेल, हिमिनिंग असेल, कोणतरी बोलायचा त्याला आवाज येत असेल, इन दॅट द ऑडिटरी हॅल्युसिनेशनमध्ये त्याला असं फील होणार. अदर्स फीचर्स म्हणजे काय, डिस्टर्बन्स ऑफ अफेक्ट ब्लंट असणार आहेत, ओलेशन असणार आहे, स्पीच अँड द मोटर बिहेवियर डिस्टर्ब असणार आहेत. त्याचा इट हॅज गुड प्रोग्नोसिस इफ ट्रीटेड अर्ली. जर का तो लवकर आपण ट्रीटमेंट घेतली तर प्रोग्नोसिस कसं आहे, जे लेवल आहे डिक्रीज होण्याचे चान्सेस ऑफ स्किझोफ्रेनिया ती लवकर बरी होणार पर्सनमध्ये. आता त्यानंतर आहे हिपिफ्रेनिक डिसऑर्गनाइज स्किझोफ्रेनिया. त्यामध्ये काय काय होणार आहे, अर्ली अँड द इन्सिडियस ऑनसेट ऑफ ऑफन असोसिएटेड विथ द पुअर प्री मॉर्बिड पर्सनॅलिटी. लाईक इसेन्शियल फीचर्स काय त्याच्यामध्ये, थॉट डिसऑर्डर्स असणारे, इनकोहेरन्स असणारे, सिव्हिअर लुझनिंग ऑफ द असोसिएशन असणारे, एक्स्ट्रीम सोशल इम्पेअरमेंट, त्या पेशंटला सोसायटीपासून एक्स्ट्रीम इम्पेअरमेंट असणारे, डेल्युजन होणारे, हॅल्युसिनेशन्स होणारे, आर द फ्रॅगमेंटरी अँड द चेंजेबल टाईपमध्ये. त्याला आपण डिसऑर्गनाइज स्किझोफ्रेनिया असं बोलतो. अदर oddities of the behavior including in like a senseless giggling, mirror gazing, okay, grimacing and the minimalism. Okay, त्यामध्ये काय, the course is chronic and the progressively downhill without significant remissions. Okay, recovery classically never occurs. One of the worst prognosis among all the subtypes. यामध्ये काय होणार, डिसऑर्गनाइजमध्ये आपण ट्रीटमेंट जर दिली ना, प्रोग्नोसिस रेट होण्याचे म्हणजे ठीक होण्याचे, रिकवर होण्याचे चान्सेस खूप डिक्रीज आहे त्यांच्यामध्ये. कॅटाटॉनिक स्किझोफ्रेनिया, लाईक्स कॅटा मीन्स द डिस्टर्बन्स. इट इज कॅरेक्टराइज बाय द डिस्टर्बन्स इन द मोटर बिहेवियर. जे मोटर बिहेवियर आहे, जे मोटर फंक्शनिंग आहे त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होणार, आपण त्याला का बोलतो, कॅटाटॉनिक स्किझोफ्रेनिया. सो इट इज लाईक कॅटाटॉनिक स्टुपर, कॅटाटॉनिक एक्साइटमेंट, कॅटाटॉनिक alternating between the excitement and the stupor. So clinical features of the excited catatonia, like increase the psychomotor activity, म्हणजे काय, रेस्टलेसनेस,
अजिटेशन्स, एक्साइटमेंट असणार एखाद्या गोष्टीपासून. ओके, ॲग्रेसिव्हनेस असणार आहे फॉर द टाईम असेल, व्हायलंट बिहेवियर असेल त्याचा. इन्क्रीज स्पीच प्रोडक्शन, लाईक तो खूप जोरजोरात बोलणार, जे की अंडरस्टँडेबल नसणार आपल्यासाठी. लुझनिंग ऑफ असोसिएशन्स, रँक इनकोहेरन्स. त्यानंतर एक्साइटमेंट बिकम्स अ व्हेरी सिव्हिअर अँड इट्स अकम्पाईन बाय द रिजिडिटी, पॅरेक्झिया अँड द डिहायड्रेशन्स अँड कॅन रिझल्ट इन द डेथ. समटाईम्स पेशंटची डेथसुद्धा होऊ शकते फॉर द एक्साइटमेंट असेल किंवा डिहायड्रेशन असेल. देन इट इज ऑल्सो नोन ॲज अक्यूट लिथल कॅटाटोनिया और द प्रिनिशियस कॅटाटोनिया, आपण त्याला असं बोलू शकतो. त्यानंतर क्लिनिकल फीचर्स ऑफ रिटार्डेड कॅटाटोनिया. कॅटाटोनिया लाईक स्टुपर, म्युटिझम, लॅक ऑफ स्पीच. त्यानंतर रिजिडिटी मीन्स लाईक मेंटेनन्स ऑफ द रिजिड पोस्चर्स अगेन्स्ट द एफर्ट. निगेटिव्हिझम म्हणजे काय, निगेटिव्हिटी थॉट्स त्याच्यामध्ये डेव्हलप होणार. पोस्चरिंग म्हणजे काय, बॉडी पोस्चर्स लाईक इनअप्रोप्रिएट असणार आहेत त्या टाईम पिरियडपर्यंत. त्यानंतर इकोलेलिया. ओके, त्यानंतर इकोप्लेक्झिया, वॅक्झी फ्लेक्झिबिलिटी म्हणजे का पार्ट ऑफ द बॉडी कॅन बी प्लेस इन पोझिशन्स फॉर अ लॉंग टाईम. इट्स अ व्हेरी अनकम्फर्टेबल. म्हणजे का वॅक्झी फ्लेक्झिबिलिटी म्हणजे का पर्सन कोणत्या पण पोझिशनमध्ये असेल फॉर द लॉंग टाईम पिरियडपर्यंत. ऑटोमॅटिक ऑबिडन्स लाईक ओबे एव्हरी कमांड और इरिस्पेक्टिव्हली. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॅटाटोनिक फ्लेक्झिबिलिटी असेल. ओके, फ्लेक्झिबिलिटी ऑफ वॅक्झी फ्लेक्झिबिलिटी, इकोलेलिया, इकोफ्लेक्झिया, सर्व या ठिकाणी यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर रेसिड्युअल स्क्रिझोफ्रेनिया. रेसिड्युअल म्हणजे का सिम्पटम्स इन्क्लुडिंग इन लाईक दॅट द इमोशनल ब्लंटिंग असणारे, सेंट्रिक बिहेवियर असणारे, इलॉजिकल थिंकिंग असणारे, प्रॉपर लॉजिकल थिंकिंग आणि सोशल विड्रॉवल असणारे. लुझनिंग ऑफ असोसिएशन. सो दिस कॅटेगरी शुड बी यूज when there has been at least one episode of schizophrenia in the past but without prominent psychotic symptoms at the present. ह्यामध्ये काय होणार आहे की खूप साऱ्या टाईपचे त्यांच्यामध्ये स्किझोफ्रेनिकचे एपिसोड असणार आहे, पण आपण प्रॉपरली त्या ठिकाणी सायकोटिक सिम्पटम्स प्रेझेंटमध्ये काय तेच आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करणार आहे. त्यानंतर अनडिफरन्शिएट स्किझोफ्रेनिया. आपण यामध्ये डिफरन्शिएट करत नाही की कोणत्या टाईपचं स्किझोफ्रेनिया आहे. त्यामध्ये आपल्याला पॅरानॉइड स्किझोफ्रेनियासुद्धा दिसतो, कॅटाटोनिक स्किझोफ्रेनियासुद्धा दिसतो. ओके, रेसिड्युअलसुद्धा दिसतो. खूप साऱ्या टाईपचे स्किझोफ्रेनिया दिसतात जे की आपण डिफरन्शिएट करू शकत नाही, म्हणून आपण त्याला अनडिफरन्शिएट बोलू शकतो. सो दिस कॅटेगरी इज डायग्नोज बाय द एदर वेन द फीचर्स इज नो सबटाइप्स आर फुल्ली प्रेझेंट. म्हणजे त्याचे कोणते सबटाइप्स हे आपल्याला फुल्ली प्रेझेंट माहिती नाही. सो ऑर द फीचर्स ऑफ द मोर दॅन वन सबटाइप्स आर एक्झॅक्ट, म्हणजे एकपेक्षा जास्त त्यांच्यामध्ये सबटाइप प्रेझेंट आहे स्किझोफ्रेनियाचे, म्हणून आपण त्याला अनडिफरन्शिएट स्किझोफ्रेनिया असं बोलतो. त्यानंतर सिम्पल स्किझोफ्रेनिया. सिम्पल म्हणजे काय, अर्ली अँड द insidious onset, progressive course, and the presence of characteristics of negative symptoms, vague hypochondrial features, okay, wandering tendency, self-absorbed idealism, idleness, okay, aimless activity. It's differentiated from the residual schizophrenia in that the never has been an episodic in all the typical psychotic symptoms. Prognosis is very. यामध्ये काय होणार आहे की जो इन्साईड काय त्याला माहिती नसणार त्याच्यामध्ये होतं काय. ओके, सिम्पल स्किझोफ्रेनिया सिम्पटम्स कसे असणार, निगेटिव्ह सिम्पटम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे, जे की पॉझिटिव्ह सिम्पटम्स नाही. ओके, तो जो आहे त्याची टेंडन्सी कशी असणार आहे, डिक्रीज होणार आहे. ओके, त्याची जे एम आहे, त्याचे जे गोल आहे तो कसं असणार आहेत, ॲक्टिवली नसणार आहेत. त्यांना म्हणतात त्याला जे पण त्याचे आयडियाज आहे, ओके, ते आयडियाज ॲब्झॉर्ब करण्यासाठी खूप टाईम पिरियड लागणार आहेत. ओके, सो ज्याला आपण सिम्पल स्किझोफ्रेनिया असं बोलतो. पोस्ट स्किझोफ्रेनिया डिप्रेशनमध्ये काय की ज्या पर्सन हा स्किझोफ्रेनिया पिरियड नंतर डिप्रेशनमध्ये जातो. सो डिप्रेसिव्ह फीचर्स डेव्हलप इन द प्रेझेन्स ऑफ रेसिड्युअल ऑर द ॲक्टिव्ह फीचर्स ऑफ स्किझोफ्रेनिया अँड आर असोसिएटेड विथ द इन्क्रीज द रिस्क ऑफ सुसाईड. मग या ठिकाणी काय होतं, पेशंट एवढा डिप्रेशनमध्ये जातो की त्याला स्किझोफ्रेनियाची नंतरची पिरियड आहे डिप्रेशन, पोस्ट स्किझोफ्रेनिया डिप्रेशन आपण असं बोलतो. सो त्यानंतर पेशंट काय करतो, समटाईम्स पेशंट सुसाईडसुद्धा करण्याची रिस्कवर राहतो, म्हणून इन्क्रीज चान्सेस त्याच्यामध्ये जास्त आहेत सुसाईड करण्याचे. सो त्याला आपण कोणता स्किझोफ्रेनिया बोलणार आहे, पोस्ट स्किझोफ्रेनिया डिप्रेशन. तुम्ही ज्यावेळेला पेशंटची हिस्ट्री घेतात, पेशंट सुद्धा तुम्हाला त्यावेळेला बोलणार की मला सुसाईड करायचं मन करतं आहे, म्हणजेच की आपण कोणत्या टाईपमध्ये हा स्किझोफ्रेनिया असं फाइंड आउट करणार आहे, पोस्ट स्किझोफ्रेनिया डिप्रेशनमध्ये. कोर्स अँड प्रोग्नोसिस काय, क्लासिक कोर्स इन वन ऑफ द एक्झॅबरेशन्स अँड द रिमिशन्स इफ डिस्क्राइब ॲज द मोस्ट crippling and the devastating of all the illness. Several studies have found that over 5 to 10 years period,
After a first psychiatric hospitalizations of the schizophrenia, only about 10 to 20% of patients having a good outcome. More than 50% of patients have a poor outcome with repeated hospitalization. 15 to 20% चान्सेस आहे की ज्या पर्सनला गुड प्रोग्नोसिस आलेले म्हणजे चांगले प्रोग्नोसिस झाले, त्यांनी अर्ली ट्रीटमेंट घेतली, लवकर ट्रीटमेंट घेतलेली. पण मोर दॅन 50% ऑफ चान्सेस जे पीपल आहेत त्यांच्यामध्ये प्रोग्नोसिस कमी आहे. सो म्हणून त्यांना जास्त वेळ हॉस्पिटलायझेशन्स व्हायला पडतं हॉस्पिटलमध्ये. आता डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन बघू आपण. हिस्ट्री कलेक्शन करायची, फिजिकल एक्झामिनेशन करायचं पेशंटचं, न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन करायचं आहे, मेंटल स्टेटस एक्झामिनेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये सर्व येणार जे की मी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ब्लड इन्व्हेस्टिगेशनसुद्धा करतो आपण. विटॅमिन डेफिशियन्सी आहे का, युरेमिया डेफिशियन्सी आहे का, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आहे का, ओके, ग्रॅन्युलोसायटोसिस आहे का, हे सगळं आपण त्या ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये करतो. सिटी स्कॅन MRI सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहेत. आता आपण ट्रीटमेंट काय प्रोव्हाइड करणार पेशंटला? फार्माकोथेरपी म्हणजे काय? अँटीसायकोट्रिक्स ड्रग्स हे आपण प्रोव्हाइड करणार आहे. कोणता? हॅलोपेरिडॉल, ओके, फ्लुएन्झाईन डिकोनेट, ओके, क्लोप्रोमाझाईन, ओके. क्लोप्रोमाझाईन किती 300 to 1500 mg पण देतो आपण पर डे पर ओरल, ओके. 50 or 100 mg पण देतो आपण, पण तो आपण IM देतो. आता फ्लुफेन्झाईन डिकोनेट किती 25 to 50 mg देतो आपण, IM देतो, IM इंजेक्शन एव्हरी 1 to 3 वीक म्हणून. हॅलोपेरिडॉल देतो आपण 5 to 100 mg पर्यंत पर डे पर ओरल, और 5 to 20 mg पर डे देतो आपण IM इंजेक्शननुसार, ओके. ट्रायफ्लोरोप्राझाईन देतो आपण 15 to 60 mg पर डे पर ओरलमध्ये, आणि 1 to 5 mg पर देतो आपण IM डायरेक्टली मसल्समध्ये इंजेक्शन टाईपमध्ये. कॉमनली यूज अटिपिकल अँटीसायकोटिक्स ड्रग कोणते कोणते? क्लोझापाईन 25 to 450 mg पर डे पर ओरल घ्यायचे. रेस्पिरिडॉनसुद्धा घ्यायची आहे, पण 2 to 10 mg पर डे पर ओरल. ओलॅन्झापाईनसुद्धा घ्यायची आहे 10 to 20 mg पर डे पर ओरल. पेंटापाईनसुद्धा घ्यायची आहे 150 to 750 mg पर डे पर ओरल. झेब्रासिडोनसुद्धा घ्यायची आपल्याला 20 to 80 mg पर डे पर ओरल. ह्या रेग्युलर टॅबलेट आपल्याला घ्यायच्या आहे. आता अँटीडिप्रेसंट पेशंट असेल, पेशंटला डिप्रेशन जास्त आहे, सो अँटीडिप्रेसंट कोणते कोणते ड्रग्ज घेऊ शकतो आपण? इम्प्रामाइन, ओके, क्लोमिप्रामाइन, ओके, सेटालिन आणि फ्लुक्झेटाईन हे असे ड्रग्स आपण घेतो. मूड स्टॅबिलायझर म्हणजे की मूड चेंज होत असेल पर्सनचा, हॅपी सॅड होत असेल तर कोणते कोणते घेणार आपण? लिथियम. लिथियम हा सगळ्यात मोस्ट कॉमन यूज करतो आपण ड्रग्स, जो की मूड स्टेबलायझर आहेत. त्यानंतर कार्बनजापाईन, सोडियम वल्पोरेट आणि एन्झिओलायटिक्स कोणते कोणते घेतो आपण? डायझेपॅम आणि लोरान्झेपॅम. इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी, ECT थेरपी आपण देतो पेशंटला. त्याची इंडिकेशन्स काय? कॅटाटॉनिक स्टुपर असेल, अनकंट्रोल कॅटाटॉनिक ॲसिडॉमाइड असेल त्यावेळेस देतो आपण. सिव्हिअर साईड इफेक्ट विथ द ड्रग्ज असेल. लेक्चर घेतलेले आहे सेपरेट ECTबद्दल. ECT म्हणजे काय ते तुम्हाला समजून द्यायचं आपण. युजली 18 to 20 ECT आपण देतो पेशंटला स्किझोफ्रेनियाचा. सायकोलॉजिकल थेरपीज कोणते कोणते देतो? सायकोथेरपी देतो, ग्रुप थेरपी देतो, ग्रुपमध्ये इन्व्हॉल्वमेंट त्यांचं ठेवतो, त्यांचा बिहेवियर चेंजेस करण्यासाठी थेरपी देतो. सोशल स्किल्स ट्रेनिंग काय त्यांना प्रोव्हाइड होईल ते सुद्धा देतो. कॉग्निटिव्ह थेरपी प्रोव्हाइड करतो आणि फॅमिली थेरपीसुद्धा प्रोव्हाइड करतो. सायकोसोशल रिहॅबिलिटेशन म्हणजे काय? त्यांना रिहॅबिलिटेशनमध्ये आपण इन्व्हॉल्व करायचं आहे. लाईक डेव्हलप त्यांचे वर्क हॅबिट असेल, ट्रेनिंग त्यांना प्रोव्हाइड करायची. वोकेशन म्हणजे जे काम असेल त्यांना करण्यासाठी. वोकेशनल गायडन्स म्हणजे काय? त्यांना कामाबद्दल थोडं गायडन्स द्यायचं. इंडिपेंडंट त्यांना जॉब प्लेसमेंटसाठी आपण हेल्प करायची. नर्सिंग इंटरव्हेन्शन्स काय? पेशंटचा ऑब्झर्व करायचा, बिहेवियर, पोस्चर्स, अपीअरन्स कसं आहे, मोटर ॲक्टिव्हिटी कशी आहे, डिस्टर्बन्स कसं आहे, हायजेनिक कशी आहे, क्लीन आहे का, अनहायजेनिक पर्सन आहे. त्यानंतर आयडेंटिफाय द डिस्टर्बन्स इन पेशंट एक्सपेरियन्सिंग. आस्क द पेशंट अबाउट फिलिंग, त्याची फिलिंग्स कशी आहे, अल्टरनेशन्स कशी आहे, एव्हिडन्स कशी आहे. नोट डाऊन करायची त्याची इमोशनल टोन, ओके. ॲप्रोप्रिएट रिलेशन कसं आहे त्याचं प्रेझेंट सिच्युएशनमध्ये ते सुद्धा आपण राईट डाऊन करायचं आहे. असंच करायचं. स्पीच पॅटर्न कसं आहे, रिपेटिव्ह स्पीच आहे का फास्ट स्पीच आहे ते सुद्धा आपल्याला लिहून ठेवायचं आहे. तसे मग थीम वगैरे आपल्याला पेशंटची असेस करायची. कंटेंट ऑफ डिलिजन, कोणत्या टाईपचे कंटेंट आहेत थिंकिंगमध्ये. डिलिजन ऑफ पर्सिक्युशन्स आहे का, ओरिएंटेड आहे का तो टाईम प्लेस पर्सनमध्ये. असेच करायची. ॲबिलिटी ऑफ पर्सनल सेल्फ केअरबद्दल त्याची कशी आहे, स्लिपिंग पॅटर्न कसं आहे, इंटरॅक्शन्स करतो का दुसऱ्या पेशंटसोबत ते सुद्धा बघायचं आहे.
डिटरमाइट एनी सुसायडल इंटेंट आहे का, सुसायडल थॉट्स येतात का, रिसेंट अटेम्प्ट केला आहे कोणता, ते सुद्धा आपल्याला त्याचं राईट डाऊन करायचं आहे. नर्सिंग डायग्नोसिस हे आहेत आपले, तुम्ही रीड करू शकतात, जे की आपण यूज करतो पेशंटमध्ये. अदर सायकोटिक डिसऑर्डर्स कोणते, इन द टर्म ऑफ डिफाईन लाईक ग्रॉस इम्पेअरमेंट, इन रियालिटी टेस्टिंग मार्क, डिस्टर्बन्स इन पर्सनॅलिटी, इम्पेअर आउट सोशल ऑक्युपेशनल फंक्शन्स, प्रेझेन्स ऑफ द कॅरेक्टराइज सिम्टम्स लाईक डिल्युजन अँड हॅल्युसिनेशन. ज्या पर्सनला डिल्युजन होत असेल, फॉल्स बिलीफ आणि हॅल्युसिनेशन होत असेल, त्या पर्सनमध्ये सायकोटिक डिसऑर्डर्स हे येतात. ओके, सो आपण पर्सनॅलिटी डिस्टर्बन्स त्या पर्सनमध्ये होणार आहे, सोशल स्किल्स जे आहेत ती सुद्धा त्या पर्सनमध्ये डिस्टर्ब होणार आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन्स आहेत, persistent delusion disorders, acute and transient psychotic disorders, induced delusion disorders, schizoaffective disorders. त्यानंतर persistent delusion disorders लाईक काय, रिलेटिव्हली स्टेबल असणार आहेत, क्रोनिक कोर्स त्या पर्सनमध्ये असणार आहेत. ओके, त्यानंतर इमोशनल रिस्पॉन्स अँड द बिहेवियर ऑफ द पर्सन इज ऑफन अंडरस्टँडेबल इज इन द लाईट ऑफ डिल्युजन. द बिहेवियर आउटसाइड द लिमिट्स ऑफ डिल्युजन इज ऑलमोस्ट नॉर्मल. तो पर्सन हा नॉर्मल असणार आहे पर्सिस्टंट डिल्युजन डिसऑर्डर्सवाला. क्लिनिकल फीचर्सला काय असणार आहे, पर्सिस्टंट डिल्युजन लाईक ॲटलिस्ट फॉर 3 मंथपर्यंत, अब्सेन्स ऑफ सिग्निफिकंट और पर्सिस्टंट हॅल्युसिनेशन त्या पर्सनमध्ये असणार आहेत. मेंटल डिसऑर्डर्स, स्किझोफ्रेनिक डिसऑर्डर्स और मूड डिसऑर्डर्स त्या पर्सनमध्ये बघायला भेटणार आहे आपल्याला. हे एवढे इम्पॉर्टंट नाही, जस्ट एक्स्ट्रासाठी दिलेले आहेत, तुम्ही रीड करू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता. ॲक्यूट अँड ट्रान्सियंट सायकोटिक डिसऑर्डर्स एक आहेत, त्याचे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, क्लिनिकल फीचर्स, इंड्यूस्ड डिल्युजन डिसऑर्डर्स, स्किझोअफेक्टिव्ह डिसऑर्डर्स आणि स्किझोफ्रेनिक फॉर्म डिसऑर्डर्स एक आहे. सायकोटिक डिसऑर्डर्स ड्यू टू जनरल मेडिकल कंडिशन्स. ओके, त्यानंतर जेडियाट्रिक कन्सिडरेशन, जे जेडियाट्रिक पेशंट असतात त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त होतो हा स्किझोफ्रेनिया, ते आपण बघितलेलं आहे. त्या पर्सनची आपण केअर कशी करायची ते सुद्धा बघितलेले आहेत. सायको एज्युकेशन त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे. ओके, आणि रिहॅबिलिटेशन आपण त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे. त्यांची सोशल स्किल ट्रेनिंग असेल, ओकेशनल रिहॅबिलिटेशन असेल, ओके त्यांच्या घरी असेल किंवा हॉस्पिटलमध्ये असेल, आपल्याला त्यांची प्रॉपरली केअर घ्यायची आहे, प्रॉपरली सुपरविजन आपल्याला त्यांना द्यायचं आहे हॉस्पिटल्समध्ये. ओके, या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. स्किझोफ्रेनिया, सायकोटिक डिसऑर्डर्स हे तुम्ही प्रॉपरली बघू शकता. ओके, थँक्यू सो मच.